अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनामृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्री संत ज्ञानेश्वरं, श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. एकच मिनिट. पाऊस पडून गेलाय आणि इतकी गरमी झाली आहे. आपण 1290 पर्यंत होव्या पाहिल्या होत्या, साधारण 89-90. आता एक टप्पा संपत आलेला आहे. भगवान आणि ज्ञानदेव आपल्याला पटवून देत आहेत की अर्जुनाला क्षत्रियाचा जो धर्म आहे, क्षत्रियाचा जो स्वभाव आहे, तो तुला गप्प बसू देणार नाही. आणि तुझ्या गुणांच्या समुदायाला अनुसरून तू कर्म केलंच पाहिजे. युद्ध करणार नाहीस असं म्हणूच शकणार नाही. कारण का की क्षत्रियाचे जे मुख्य 3 गुण आहेत, शौर्य, तेज आणि दक्षता, या 3 महत्त्वाच्या गुणांनी तू बांधला गेलायस असं आता ते सांगतायत. 91वी ओवी बघूया. अनुरूप म्हणवनी याती ही गुणे, बांधलासी तू कोदंड पाणी, त्रिशुद्धी निघसी वाहणी क्षात्राची या. आता हे जे 3 गुण सांगितले, कोणकोणते? शौर्य, तेज आणि दक्षता. या 3 गुणांमुळं, हे क्षात्रिय गुण आहेत, त्या गुणांमुळं तू बांधला गेला आहेस. आणि तुला त्रिवार एकच सांगतो, बांधलासी तू कोदंड पाणी. कोदंड म्हणजे धनुष. तर तू त्यांनी बांधला गेला आहेस आणि म्हणून तू क्षात्र धर्माच्या प्रवाहानंच तू जाणार. तुला क्षात्र धर्माच्या विरुद्ध जाता येणार नाही, किंवा मी लढणार नाही असं तुला म्हणता येणार नाही. म्हणून नीती ही गुणी, बांधलासी तू कोदंड पाणी, त्रिशुद्धी निघसी वाहणी क्षात्राची या. त्रिशुद्धी म्हणजे अगदी तुला 3ही प्रकारे, किंवा 3ही त्रिवार ज्याला म्हणतो आपण, अगदी सत्य सांगतो, त्रिवार सत्य सांगतो. आणि तुला हे काही टाळता येणार नाही, किंवा तुला क्षात्र धर्माच्या प्रवाहाने, परवा एकदा एक ओवी सांगितलेली होती की पूर्वेकडे जर पाण्याचा प्रवाह असेल तर आपल्याला त्याच दिशेनं जावं लागतं, विरुद्ध दिशेनं पोहता येणार नाही. जर आलं तर तो धोका ठरतो. तसं आत्ताही तेच सांगतं की तुझा क्षात्रधर्माचा जो प्रवाह आहे त्यानुसार तुला या गुणांना अनुसरून युद्ध हे करावंच लागेल. आता पुढं तोच मुद्दा पुढच्या ओवीमध्ये समजावून देत आहेत. ना हे आपुले जन्ममूळ, न विचारितची केवळ, न झुंजे ऐसे अडळ व्रत जरी घेसी. न झुंजे असे जरी व्रत घेसी. झुंजे म्हणजे युद्ध करणार नाही. जर तू मी लढणार नाही, मी युद्ध करणार नाही असं जर तू व्रत घेतलंस तर ते योग्य आहे का? ना हे आपुले जन्ममूळ, तुझ्या जन्माचं मूळ म्हणजे क्षात्र धर्मानुसार तुझी जन्मजात जी प्रकृती आहे, न विचारतेची केवळ, ती जर तू विचारातच घेतली नाहीस, लक्षातच घेतली नाहीस, आणि न झुंजे ऐसे अढळ, आणि मी झुंजणार नाही, मी युद्ध करणार नाही असं जर अढळ व्रत जरी घेसी, जरी असं तू व्रत घेतलंस. इथं अर्धच वाक्य होते, पुढच्या ओवीत पूर्ण म्हणणार आहे. आता याच्यावरनं मला एकदम ती एक कथा आठवली बघा.
वाघाच्या बाबतीत, की जो जन्मजात स्वभाव असतो तो कधी कधी आपल्याला माहिती नसतो आणि मग त्यामुळं कधी कधी काय होतं, आपण वेगळंच वागायला लागतो. आता त्या वाघाच्या बाबतीत असं झालेलं असतं. वाघाचं एक पिल्लू हरवतं आणि ते मेंढ्यांच्या कळपात जातं. आता जन्मलेलं ते नुकतंच नवजात पिल्लू असेल, ते जन्मापासून जर त्या मेंढ्यांबरोबर राहिलं तर ते बेबेच करायला राहिलं, मे मे करत राहिलं, त्याच्याकडचा असा शूरपणा वगैरे सगळं ते विसरून गेलं. त्याला ते माहितीच नाही की आपले हे गुण आहेत. आणि असा तो मोठा त्यांच्यामध्ये झाला. तर एके दिवशी एक वाघ तिथून जात असतो आणि त्यांनी पाहिलं की अरेच्या हे तर पिल्लू आपल्या ह्याच्यातलं आहे, आपल्या जातीतलं आहे. म्हणून त्यांनी त्याला घेतलं, ओढून घेतलं म्हणा किंवा त्याच्याकडे घेतलं आणि त्याला सांगितलं की अरे तू तर माझ्यासारखा आहेस, वाघ आहेस, ती सगळी मेंढरं आहेत, त्यांच्यासारखा तू होऊ नकोस. त्यांच्याबरोबर तो मी लहानपणापासून त्यांच्याबरोबरच राहिलेलो आहे. राहिला असशील तरी तू मूळ वाघ आहेस, तुझ्याजवळ पराक्रम आहे, तू इतरांवर कुरघोडी करू शकतो. आणि असा तू त्याच्यापासून, तर त्याला पटतच नाही, कारण त्याला रूपच माहिती नसतं. माझं रूप असं त्यांच्यापेक्षा वेगळं आहे हे त्याला रूपच आपलं आरशात बघून म्हणत तरी असतो, बघत असतो. मग तो वाघ त्याला एका विहिरीजवळ जातो किंवा नदीजवळ जातो, त्याचं रूप दाखवतो आणि त्याचंही दाखवतो. दोघांची रूपं दाखवली आणि बघ म्हणे तू माझ्यासारखाच आहेस की नाही, आणि ती जी आहे ती मेंढरे वेगळी आहेत की नाही. मग त्यानं त्याला समजावून दिल्यावर तो याच्याबरोबर इकडे वाघांच्या ह्याच्यामध्ये आला. मला सहज आत्ता आठवण झाली की जन्ममूळ न हे आपुले, म्हणजे ही जन्मजात तुझी प्रकृती नाहीच. न विचारतेस केवळ, हे तू लक्षातच घेत नसशील. न झुंजे ऐसे आढळ, आणि मी झुंजणार नाही असं जर व्रत घेत असशील तर काय होईल. पुढच्या ओवीत म्हणतात, तरी बांधवनी हात पाये, जो रथी घातला होय, तो न चले तरी जाये दिगंता जयी जेवी. आता असं म्हणतायत की हे तू लक्षात घे. काय लक्षात घे? की ज्याचे हातपाय बांधलेले आहेत, तरी बांधवनी हातपाय, आणि जो रथी घातला होय, ज्याला रथात घातलेला आहे, रथात बसवलेला आहे, तो जसा काय करतो, तो न चले जाये दिगंता जेवी, तर तो स्वतः न चालता सुद्धा रथातून दिगंतरात बरोबर जायला लागतो, मोठं मोठं अंतर कापतो. तसं तू जरी म्हणलास मी लढणार नाही, तरी पण तुझा मूळ जो स्वभाव आहे, म्हणून म्हणतात ना मूळ स्वभाव जाईना, तसं तू एकदा या क्षत्रियाप्रमाणे हातात शस्त्र घेतलंस की बरोबर तू युद्ध करशीलच. पण नधरी करी हे शस्त्र मी, असं जे म्हणतोयस ते तुला सोडावं लागेल. तैसा तू आपुलियाकडूनी, मी काहीच न करी म्हणोनी, ठासी परी भरवसेनी तूची करसी. पण तू काय करतोयस, तू कितीही ठरवलं, आपुलियाकडून स्वतः ठरवलंस. काय ठरवलंस? तूची करीसी, मी काहीच न करी म्हणून, तू मी काहीच करणार नाही, मी युद्ध करणार नाही असं जरी ठरवलंस, असं जरी स्वस्थ, आणि काहीच न करी म्हणून ठासी परी, ठासी म्हणजे शांत बसशील, स्वस्थ बसशील. ठासी परी भरवसेनी, जर तू स्वस्थ बसलास तरी तुला सांगतो, तूची करीसी, तरी तुला युद्ध करावंच लागणार. तू युद्ध करणारच, कारण मूळ स्वभाव जाईना. तुझा मूळ क्षत्रियाचा जो स्वभाव आहे तो जाणार नाही. तू युद्धापासून परांगमुख होणार नाहीस. हे ज्ञानदेव पुन्हा पुन्हा त्याला समजावून देत आहेत. भगवंतांनी एका श्लोकात सांगितलेलं आहे. श्लोकात काय सांगितलं होतं आठवा जरा, त्याच्या आधीचा जो आपण आता श्लोक घेतलाय तो, स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा, कर्तुम नेच्छसी अन्मोहात करिष्यस्य वैशोपित. म्हणजे तू करिष्यसी, तू अवश्य होऊन नक्की ते करशीलच, तेच इथं समजावून देतात. आता म्हणून पूर्वीचं एक उदाहरण सांगतात. उत्तरू वैराटीचा राजा, पळता तू का निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजावील तुझं. जेव्हा विराटाच्या नगरीमध्ये हे राहिले होते
आपला वेश बदलून राहिले होते, अज्ञातवासात राहिले होते, तेव्हा तू काय केलं होतंस? तर तो विराट देशाचा जो राजा उत्तर, त्याचा पुत्र, तो रणांगणातून उत्तर वैराटीचा राजा, तो वैराट देशचा राजा, विराट देशचा राजा, पळता तू का निघालासी झुंजा. तो रणांगणातून पळून चालला होता, तेव्हा तू त्याच्या मदतीसाठी हातात शस्त्र घेऊन स्वतःहून गेला होतास, धावला होतास. झुंजा, झुंजा म्हणजे झुंजण्यासाठी, युद्ध करण्यासाठी प्रवृत्त झाला होतास. म्हणजे हा तुझा जो क्षात्र स्वभाव आहे, हा तुला कौरवांबरोबर लढाई करण्यासाठी उद्युक्त केल्याशिवाय राहणार नाही. तुला ते करावंच लागेल. महावीर, आता ते सांगतायत आपले किती सैन्य आहे आणि त्यांचं किती आहे. महावीर 11 औक्षहिणी, तुवा एके नागिविले रणांगणी, तो स्वभाव कोदंड पाणी झुंजवील तू. आता हे 11 औक्षहिणी सैन्य आहे कौरवांचं, आणि हे बलाढ्य योद्धे आहेत. ते प्रचंड सैन्य तू एकट्यानं, तुवा एके नागविले रणांगणी. अरे तू रणांगणामध्ये मोहनास्त्राचा हे केला होतास तिथे प्रयोग, आणि एका वेळेला सगळ्यांना एकट्यानं लोळवलेलं होतंस. नागविले म्हणजे पूर्ण त्यांना चित केलंस, पूर्ण निष्प्रभ केलंस. तो स्वभाव कोदंड पाणी झुंजविल तुझं. तोच जो तुझा स्वभाव आहे, ती जी तुझी वीरवृत्ती आहे, ती आत्ता सुद्धा तुला या युद्धात युद्ध करायला भाग पाडेल, शौर्य गाजवायला उद्युक्त करील. फक्त कधी कधी असं असतं, अग्नीवर एखादा राखेचा हे येतो, थर येतो, आणि मग आपल्याला वाटतं की अग्नी आता नाहीच आहे इथे, तो निष्प्रभ झालेला आहे. पण एक जर फुंकर मारली तर ती राख उडून जाते आणि अग्नी प्रज्वलित होतो. तसं आता हे भगवंत त्याच्या अग्निरूपी, अर्जुनरूपी अग्नीवरची राख उडवून लावत आहेत आणि त्याला समजावून देतात की तुझं काय आहे, तुझं तेज आहे ते तू विसरू नकोस. हा गा रोगू काही रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परिभोग विजय बळिया दृष्ट जेणे. पण आता रोग असला एखाद्याला तर तो रोग्याला आवडतो का? गरिबी जी असते, दारिद्र्य जे असतं, ते दरिद्री माणसाला आवडतं का? नसतं. पण काय होतं, परिभोग विजय बळिया अदृष्ट जेणे. पण अदृष्ट म्हणजे प्रारब्ध, दैव. जे बलवान असलेलं दैव आहे त्याच्यामुळं ते आपल्याला भोगावंच लागतं. कधी कधी नाही इच्छा तरी परिभोग विजय बळिया अदृष्ट जेणे. आता मगाशीच एक जण सांगत होते की 27 वर्षाचा मुलगा अचानक गेला, फक्त निमोनिया झाला, आणि त्याची आई इतकी रडत होती. तर मी त्यांना समजून घातली, म्हणलं हे बघा, शेवटी पूर्वजन्मीचे जे काही असतं ते आपल्याला माहिती नसतं. आपण त्याची खूप काळजी घेतो, खायला प्यायला देतो, सगळं करतो. शिक्षण झालं, आता नोकरीला लागला असता, बायको मिळाली असती, पण जी दुःख भोगावी लागतात त्याला अदृष्ट असं म्हणलेलं आहे. ते दिसत नाही आपल्याला, कारण पूर्वजन्मीचं आहे ते आपण घेऊन आलेलं, आणि म्हणून ही दुःख भोगावीच लागतात. त्याला तेच सांगतायत की ती अदृष्ट आहे. म्हणून पुढं अजून पुन्हा तेच सांगतात, हे अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वशे, तो ईश्वर हुई असे हृदयी तुझ्या. आता हे जे अदृष्ट आहे, हे प्रारब्ध आहे, हे कसं आहे, ईश्वराच्या अधीन आहे. त्यामुळं तुझ्याकडून हे प्रारब्ध वेगळं काही करवणार नाही. न करील ईश्वर वशे, सगळं ईश्वराने आपल्या हातात, ते कठपुतलीचा जसा हे असतो धागा त्या माणसाच्या हातात असतो, तसे आपण सगळे कठपुतळे आहेत. तर आपलं जे वेगळं प्रारब्ध आहे हे आपल्याकडून काही होणार नाही आहे, तर ते भगवंताच्या ताब्यात आहे, ईश्वराच्या अधीन आहे, आणि म्हणून तुला हे प्रारब्ध काही वेगळं करता येणार नाही, तुझ्याच्यानं ते डावलता येणार नाही. तो ईश्वर होई असे हृदयी तुझ्या.
बरं तो ईश्वर कुठे लांब आहे का? असे हृदयी तुझ्याच हृदयात वास करून आहे. तो तुझ्याकडून बरोबर तुला ते सगळं युद्ध करवून घेईलच. फक्त तुझीही तयारी दाखव. अगदीच तू मरगळून पडू नकोस. ईश्वराने तुला प्रेरणा दिल्यानंतर तो तुझ्याकडनं ते सगळं करून घेईल, पण हे तू स्वतः करायला पाहिजेस असं ते सांगताय. त्या दिवशी तरी बांधोनिया हात पाय घट्ट. हे आत्ताचे जे उदाहरण दिलं ते खूप छान दिलेलं आहे. घातला रथात जया लागी, आग्रह तो धरी न चाले मी ऐसा, तरी जाय जैसा दूर देशा. तैसा तू अर्जुना न झुंजता येथ, पाहशील स्वस्थ बैसो जरी. तरी आग्रह तो ठरवनिया फोल, तुची झुंजशील सुनिश्चये. उत्तर वैराटी. वैराट का म्हणलं? विराटवरनं वैराट हे वावाचक नाम बनवलेलं आहे. म्हणजे विराट राजाचा मुलगा आणि त्याचं नाव असतं उत्तर. उत्तर वैराटी घाबरता रणी, आली उसळोनी क्षात्र वृत्ती. तो अगदीच लेचापेचा होता, कमकुवत होता. त्याच्या ठिकाणी क्षात्रवृत्ती एवढी उफाळून आलेलीच नव्हती. पण तुझ्या ठिकाणी ती उसळून आली की नाही त्याला पाहिल्यानंतर, आणि तू त्याच्या मदतीला गेलास. मग झुंजावया झालासी प्रवृत्त, तिचं तुझं येथ झुंजविल. सांगे रोगी यासी आवड एका रोग, दरिद्र्यासी भोग दारिद्र्याचा. परी अदृष्टाच्या बळे तया ते, भोगावे लागते निरुपाये. अदृष्ट म्हणजे पूर्व कर्माच्या फळाचा. आणि ते अदृष्ट धनंजया जाण, सर्वथा अधीन ईश्वराच्या. आणि तो ईश्वर तुझ्या हृदयीचं. हे तर अगदी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांना. निरंतर साच वास करी, म्हणून वेगळे न करील काही, अदृष्ट ते पाही तुझ लागी. आता अगदी महत्त्वाचा श्लोक मला फार आवडतो तो या अध्यायातला 62वा जो श्लोक आहे तो 61वा. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आता हा कुठे आहे ईश्वर? हृद्देशे. अर्जुन, हे अर्जुनाला उद्देशून म्हणतात की अरे अर्जुना, ईश्वर हा सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठति. अरे अर्जुना, दुसरीकडे लांब नाही कुठे राहत, प्रत्येकाच्या हृदयात राहतोय. आणि तो काय करतो? भ्रामयन सर्वभूतानी. या सगळ्या प्राणीमात्रांना तो भ्रामयन फिरवतोय, गरा गरा गरा. यंत्रारूढानि मायया. आता यंत्र कुठलं आहे? हे काळं यंत्र, कालाचं यंत्र आहे. ते या यंत्रावर सर्व प्राणीमात्रांना बसवून मायया, या योग मायेनं गरागरा फिरवीत आहे. म्हणजे सगळी सत्ता त्या परमेश्वराचीच आहे. तो आपल्याच हृदयात राहतोय, पण या काळरूपी यंत्रावर सगळ्या प्राणीमात्रांना बसवून योगमायेच्या साह्यानं तो गरागरा फिरवतोय. आणि आपण सगळे फिरतोय. जसं ते पाळणे असतात की नाही, किंवा डिझनीलँडमध्ये असेच असतात खेळणी सगळी. आपण सगळे गरा 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 फिरवलं जातो. आता 3D 9D पर्यंत गेलेली ती खेळणी, फार असं धडधड व्हायला लागते. तशीच आपली अवस्था आहे. आपण त्याच्यावर असे गरगर फिरत असतो आणि आपल्याला सुचत नाही काय होतंय काय नाही. म्हणून आपण त्या भगवंताच्या ठिकाणी लीन दीन व्हायला पाहिजे. भगवंताला शरण गेलं पाहिजे. भगवंताची अर्चना केली पाहिजे, साधना केली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. पुढच्या ओव्या बघा. आता अगदी आलो आपण 1300कडे वाटचाल झाली. सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी, चिद्वृत्तीच्या सहस्र करी उदयला असे जो. सर्वभूतांच्या अंतरी, मग अशी हृद्देश म्हणलं. आता अंतरी म्हणजे अंतरंगात, अंतःकरणात, सगळ्या प्राणीमात्रांच्या अंतःकरणात
हृदय महाअंबरी. आता हृदयाला महाअंबराची उपमा दिली. अंबर म्हणजे आकाश. हृदयरूपी महाआकाशात चिद्वृत्तीच्या सहस्र करी. चिद्वृत्ती म्हणजे चैतन्य. चैतन्य वृत्तीच्या हजारो हातांनी, किरणांनी, करचा अर्थ हातही होतो, किरणही होतो. तर चैतन्य वृत्तीच्या हजारो किरणांनी काय करतोय? उदयाला असे जो हा ईश्वररूपी सूर्य जणू काही उगवलेला आहे आणि तो आपल्याच हृदय आकाशात वास करत आहे, उगवलेला आहे. म्हणून आता तू काय कर? अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुनी अशेख अन्यथा दृष्टी पांथिक चे भविले. 3 अवस्था सगळ्यांना माहिती आहेत. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या 3ही अवस्थांच्या रूपानं हा वावरतोय. वावरत असलेल्या 3ही लोकात. कुठले 3 लोक? अवस्थात्रय आणि 3ही लोक. आपल्याला 3ही लोक माहिती आहेत. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. या 3ही लोकात प्रकाशुनी अशेख. अशेख म्हणजे अशेष. नेहमी शच्या जागी ख वापरला जातो. म्हणजे संपूर्ण. 3ही अवस्थांच्या रूपानं 3ही लोकांमध्ये पूर्णपणे प्रकाशित होऊन, प्रकाशुनी अशेख, पूर्णपणे प्रकाशित होऊन फाकता विषय कल्हारी. फाकला म्हणजे तो पसरलेला आहे. तर प्रकाशित करून देह म्हणजे आत्मा या भ्रामक दृष्टीने वावरणाऱ्या विश्वातल्या सगळ्या मिथ्या दृष्टीरूप प्रवाशांना त्यानं जागं केलेलं आहे. आता हे कसे आहेत सगळे ते पुढं सांगितलेलं आहे. एक ओळ राहिली वाचायची. अन्यथा दृष्टीपांथिकचे वविले. हे जणू आपण सगळे वाटसरू आहोत आणि आपल्या अन्यथा दृष्टी म्हणजे मिथ्या दृष्टी. मिथ्या दृष्टीरूपी पांथिकांना, प्रवाशांना चेवविले म्हणजे जागं केलेलं आहे. म्हणजे 3ही अवस्था, 3ही लोक आणि यांच्या ठिकाणी हे मिथ्या दृष्टीच्या रूपानं सगळ्यांना मिथ्या जागं केलेलं आहे. म्हणजेच आपण अज्ञानामुळे हे सगळं खरं मानत आहोत, सरळ शब्दात सांगायचं झालं. मग आता काय करायचंय? वेद्योदकाच्या सरोवरी ज्ञानदेवांनी ही सगळी छान अशी कल्पना केली. वेद्योदकाच्या सरोवरी. वेद्य म्हणजे ज्ञान, ज्ञेय. ज्ञेय रूपी पाण्याच्या सरोवरामध्ये फाकता विषय कल्हारी. कल्हार म्हणजे कमळ. फाकलेलं म्हणजे उमललेलं आहे. विषयरूपी कमळं उमललेली आहेत. इंद्रिय षटपदाचारी जीव भवराते. आणि इंद्रियरूपी 6 पायाचे हे जे भ्रमर आहेत त्या भ्रामक दृष्टीनं हे जीवरूपी भ्रमर काय करतायत? तर त्या कमळातला पराग जो आहे तो सेवन करायला आले. बघा ना, 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन हे षटपद म्हणजे भुंगे हे भ्रमर आहेत. 6 भ्रमर आणि इंद्रियरूपी ह्या 6 पायां किंवा 6 पायांचा भ्रमर म्हणू आपण. एकच षटपद म्हणजे त्याला पाय 6 असतात म्हणून त्याला षटपद म्हणले. तर ह्या इंद्रियरूपी या भ्रमराच्या हा जो जीवरूपी भ्रमर आहे हा काय करतो? तर त्या भ्रमरांना कमळातला पराग जो आहे तो सेवन करायला लागतो. ही कमळं कशी आहे? इंद्रियरूपी. म्हणजेच आपण सतत या इंद्रियांच्या विषयांच्या आहारी जात असतो आणि आपण विसरून जातो आपलं मूळ काय चैतन्य आहे, मूळ आपलं स्थान काय आहे हे सगळं विसरून जातो. पुन्हा एकदा हे नीट समजून घ्या सगळ्या जणी. कितवा श्लोक चाललेला आहे? 1300 झाली. आता 1300वी ओवी चालली आहे. ठीक आहे. हां, पुन्हा एकदा सांगते. म्हणजे आता हे 1301 1302 पर्यंत आलो. अजून दुसरा घ्यायचा आहे. 1301 आत्ता चालली. 1300 आणि 1301.
1300वी अशी होती की अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुनी अशेख अन्यथा दृष्टी पांथिक चेव विले. तिथे पांथिक म्हणजे वाटसरूची उपमा दिलेली होती की ह्या 3 अवस्था जागृत स्वप्न सुषुप्ती आणि त्या अवस्थांच्या रूपानं वावरत असलेल्या तिन्ही लोकांना म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ या सगळ्या 3 लोकांना हा पूर्णपणे प्रकाशित करून देह म्हणजेच आत्मा अशी जी आपली भावना होते, अन्यथा दृष्टी आपली अन्यथा म्हणजे चुकीची विपरीत दृष्टी आहे की देह म्हणजेच आत्मा असं आपण सगळं मानतो की नाही, सगळं देहासाठी करत राहतो. तर या भ्रामक दृष्टीनं वावरणाऱ्या या सगळ्या मिथ्या दृष्टीरूप हे सगळे प्रवासी आहेत, पांथिक आहेत. आणि त्या पांथिकांना आता जागं केलेलं आहे. आता आपल्याला कळतं की या देहाच्या मागे किती लागायचं, या विषयांच्या मागे. म्हणून ते विषय पुन्हा कसे ते पुढच्या ओवीमध्ये ते 1301 ओवी सांगितली होती की वेद्योदक, वेद्य म्हणजे जे जाणून घ्यायचं ते, हे जे वेद्योदक आहे किंवा जे ज्ञेय रूपी पाणी आहे, दृश्य दिसतंय ना, हे सगळं हे दिसणारं सगळं आपण खरं मानतो आणि नेमकं उलटं होतं की खरं हे दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या नाहीच आहेत. तर या ज्ञेयरूपी पाण्याच्या सरोवरात काय झालेत ते विषयरूपी कमळं उमललेली आहेत. फार सुंदर आहे या ओव्या, अगदी त्याच्यावर खूप सांगता येईल पुन्हा की फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी विषय भवराते. मग हे इंद्रियरूपी 6 जे पायांचे जीवरूपी भ्रमर आहेत हे काय करतात तर त्या भ्रमरांना कमळातला पराग जो आहे तो सेवायला भाग पाडतात. म्हणजेच आपण त्यात सतत गटांगळ्या खातोय. कदाचित 5 विषयांवर थोडंसं 5 पैकी एखाद्या विषयावर आपण नियंत्रण आणू, पण ती रसना आहे ती आपल्याला गप्प बसू देत नाही. कधी कधी रसनेवरही आणू, समजा उपवास वगैरे करू, पण मग कधी कधी डोळ्याला, आता आजच मगाशी आमचा नातू म्हणत होता, आजी तुला तो काय नवरा माझा नवसाचा 2रा भाग निघालेला यायचंय का? म्हणलं मुळीच नाही. मला बघायचा असेल तर तो जय जय सद्गुरू समर्थ तो पिक्चर पाहायचा आहे. म्हणलं बघायचंच असेल तर. मध्ये जसं सावरकर त्यानं आम्हाला दाखवलं होतं. नाही तर हल्ली या दृश्याच्याही म्हणजे डोळ्याला नेत्राला जो आनंद मिळतो त्याच्याही विषयाच्यापासून आपण आता थोडे दूर राहिलो. आपल्याला आता सिनेमा नकोत, त्या सिरियल्स नकोत, हळूहळू आपण कमी करतो. पण हे 6 विषय म्हणजे मन हे तर अगदी बलाढ्य आहे ना. 5 इंद्रियांचा विषय सेवन करत करत तो मन तर आपल्या सगळ्यावर कब्जा मिळवत असतो आणि म्हणून ते सगळे सेवन करायला भाग पाडतो. पण पुन्हा असं म्हणतात, पुढची आता ओवी बघूया, समजून घ्या. असो रूप कहे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू पांघरोनी निरंतरू उल्हासत असे. आता हा जो ते म्हणतात हे रूपक असं राहू देत, असं रूपक हे तो ईश्वरू. पण असा जो परमेश्वर आहे तो काय करतो, सगळ्या भूतांचा अहंकार पांघरून, बघा किती छान कल्पना केलेली आहे, पांघरुनी निरंतर उल्हासत असे आणि नित्य विकास पावत असतो, उल्हासत असे, त्याचा विकास होत असतो. आणि तोच सगळ्या आपल्याला मायेमध्ये कसा अडकून ठेवतोय. पण आपण विसरतोय की आपला जन्म कशासाठी आलेला आहे आणि आपण काय करायला पाहिजे. म्हणून हा परमेश्वर या सगळ्या भूतांचं, मगाशी जी कथा सांगितली की नाही, मगाच्या याच्यामध्ये सांगितली कथा, तोच अहंकारच आपल्याला सगळीकडे आड येत असतो. आपल्याला विश्वासच वाटत नाही की खरा भगवंत आपल्या कल्याणासाठी आहे. आपल्याला हा जे मायेचा सगळा पसार आहे हा सगळा व्यर्थ आहे. आपण त्याच्यामध्येच त्या मायेच्या पडद्यामध्येच गुरफटले जातो. म्हणून पुढं सांगतायत की हा सगळ्या प्राणीमात्रांचा हा जो परमेश्वर आहे, पण हा सगळ्या प्राणीमात्रांचा अहंकार हा त्या ठिकाणी विकास पावत असल्यामुळे तो काहीच करू शकत नाही. किती वेळ झाला आहे अजून. आता पुढे काय होते मग, स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र
बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. सगळं जगाचं उदाहरण केलेलं आहे आता, की हा काय करतो, आपल्या मायेचा आडवस्त्र म्हणजे आडपडदा, मायेचा पडदा लावतो आणि एकटाच सूत्र हलवतो. काय सुंदर कल्पना केली. मला नेहमी हे कठपुतळीचं ते चित्र आठवतं. पहिल्यांदा जेव्हा कठपुतळींचा खेळ पाहिला होता आम्ही त्या NCCमध्ये एका कॅम्पमध्ये, आणि इतका सुंदर तो एकटा मनुष्य असतो, त्या पुढे 5-7 कळसूत्री असतात बाहुल्या, आणि हा एकटा ते सूत्र हलवत असतो. तर आपल्याला केवढं आश्चर्य वाटतं की हा एकटा कशा काय त्या बाहुल्यांचे सगळे वेगवेगळे आविष्कार करून सगळे खेळ करत असतो. आणि हा भगवंत तर काय करतोय, त्यांनी छान सांगितलं की आपल्या मायेचा पडदा लावतो आणि एकटाच सगळी सूत्र हलवतो. स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. आणि पडद्याच्या बाहेर किती आहेत बाहुल्या, किती आहेत तर 84 लक्ष योनी रूपी चित्र नाचवत बसतो. आपण चित्रासारखेच आहे त्या बाहुल्यांच्या, आणि आपल्या सगळ्यांना तो नाचवत असतो आणि आपण नाचतच असतो. प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन प्रलोभन येतं. आपण ठरवतो आता अजिबात गुंतायचं नाही, कुठल्याही विषयाच्या आहारी जायचं नाही, आता नवीन संकल्पना करायची नाही, कशात अडकायचं नाही असं ठरवतो. बरोबर काहीतरी अशी सिच्युएशन येते, परिस्थिती येते की आपण परत आपला केलेला संकल्प विसरून जातो आणि पुन्हा आपण या आडपडद्यातच अडकत राहतो. बरं, याच्यावरच्या बघू, अजून एखादी ओवी होईल, नाही पण आहेत अजून बऱ्याच. तेथ जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे, ते भूततया आरूढे हे मी म्हणोनी. आता हे जे सगळी आहे या प्रगट सृष्टीची जी निर्मिती करणारा जो नाही, अजून त्याच्या आधीचं एक राहिलं. तया ब्रह्मादी कीटांता अशेषा ही भूत जाता, देहाकार योग्यता पाओ निदावी, ही ओवी राहिली. ब्रह्मादी कीटांता, ब्रह्मदेवापासून कीटांता म्हणजे साधे कीटक, या कृमी कीटकापर्यंत काय होतं, अशेषाही भूत जाता, सगळे भूत मात्र, सगळे प्राणी मात्र, प्राण्यांचे समूह, त्यांच्यानुसार तो काय करतो, देहाकार योग्यता. एवढीशी मुंगी आहे, तिच्या देहाचा आकार, आणि एवढा मोठा हत्ती आहे, त्याच्या आकारानुसार देहानुसार योग्यता. भूत जाता देहाकार योग्यता पावोनी दावी. आणि मग त्याला भूतसमूहांना त्यांची योग्यता पाहून त्यांचा सगळा हिशोब पूर्ण करीत देहाकाराने प्रगट होतो. आपल्याला वाटतं हत्तीमध्ये असेल हो तो परब्रह्म, मग एवढ्याशा मुंगीमध्ये कसं का असेल, पण ते तेवढ्या आकाराचंच आहे, तेवढ्या आकारानं ते प्रगट झालेलं आहे. ती मुंगी किती कष्ट करत असते, मैलोन मैल चालत एवढा साखरेचा रव्याचा कण घेऊन आपलं भुयार करतात आणि तिथं वर्षभराची साठवणूक करतात. तर हे कृमी कीटकांपर्यंतच्या सगळ्या भूतसमूहांना त्यांच्या योग्यतेनुसार आणि त्यांच्या पापपुण्याचा हिशोब करत त्या आकारानं हा प्रगट होत असतो. बघूया पुढच्या ओव्या. ईश्वर स्वरूपी उदेलासे सूर्य, सर्वांच्या हृदय महाकाशी, ज्ञानवृत्तीची या सहस्रकरांनी, ईश्वर तरणी प्रकाश येतो. जागृत्यादी तिन्ही अवस्था दावोनी, स्वर्गादी आणोनी उजेडात, विपरीत ज्ञाने भूलले पांथिक, तया लागी देख चेवविजो. चेववी म्हणजे जागे करतो. दृश्य जगद्रूपी जलाशया माझी, फुल्ल कमले जी विषयांची, फुल्ल म्हणजे प्रफुल्लित झाले, विषयांची सगळी, एक विषय संपला की दुसरा येऊन उभा राहतो. पंचज्ञानेंद्रिये सहावे ते मन, षटपाद हे जाण जीवाचे त्या, अर्जुना त्या जीव भ्रमरा कडोन, तयांचे सेवन करविजो.
असो हे रूपक भूतांची या ठाई, स्फुरे जो का पाही अहंकार. तया पांघरोनी ईश्वर जो श्रेष्ठ, असे उल्हासत निरंतर. आपुलिया आड धनंजया जाण, पडदा लावून स्वमायेचा. अंतरी राहून एकला आपण, सूत्र खेळविल नाना परी. नाचवी बाहेरी छायाचित्रे ऐसी, 184 योनी रूप. 184 योनी आहेत. ब्रह्म्यापासून ह्या कीटकापर्यंत, सर्वभूत जात असे जे का. तयांची पाहून पात्रता साचार, दावी देहाकार तया लागी. तेव्हा ठेविला जो जाय देहाकार, स्वकर्मानुसार जीवान पुढे. इथपर्यंत आपण थांबलेलो आहोत. तेथ जे देह जे आपण पुढचा 4 पर्यंत झालेले आहेत. उद्या इथपर्यंत थांबूया आपण. 5 पासून उद्या घेऊया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करम. सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ज्ञायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तुळशी.